शेतमालक नोकराला रात्री शेतात पाठवून रात्रभर नोकराच्या बायकोसोबत शेतमालक पहिल्यांदाच विजूच्या घरी आला होता. आणि तो जेव्हा घरी आला तेव्हा विजू घरी नव्हता. घरी त्याची बायको कोमल होती. कोमलकडे बघून शेतमालक तिला म्हणाला, तू विजूची बायको आहेस? कोमल शेतमालकाला म्हणाली, हो. शेतमालक तिला, वा, खूप चांगलं नशीब आहे मग विजूचं, एवढी छान बायको भेटली त्याला. शेतमालक एक तासभर विजूच्या घरी होता आणि तो विजूच्या बायकोची खूपच तारीफ करू लागला. जाता जाता शेतमालक कोमलला म्हणाला, तुला काही पण अडचण असली तर मला सांगत जा बिनधास्तपणे. नंतर शेतमालकाचं विजूच्या घरी येणं जाणं होऊ लागलं. जेव्हा पण तो यायचा तेव्हा कोमलची तारीफ करायचा. हळूहळू कोमलच्या लक्षात येऊ लागलं होतं की शेतमालक तिच्याबद्दल काय विचार करतात आणि त्यांच्या मनात काय आहे ते. एकदा कोमलने शेतमालकाला विचारलं की तुम्ही माझी एवढी तारीफ का करता? शेतमालक तिला म्हणाला, कोमल, तू नावाप्रमाणेच कोमल आहे, मग तुझी तारीफ नको करू का? शेतमालकाने बोलण्यामध्येच कोमलला आकर्षित केलं होतं आणि एकदा तर शेतमालक रात्रीच कोमलच्या घरी गेला. रात्रीचे 10 वाजले होते. गल्लीतली सर्व लोके झोपली होती आणि कोमलच्या घराचा दरवाजा वाजला. कोमलने दरवाजा उघडला आणि ती म्हणाली, एवढ्या रात्री तुम्ही? ते तर घरी नाही, शेतात गेले आहे. शेतमालक म्हणाला, हो, माहिती आहे मला, मीच पाठवलं शेतामध्ये विजूला. कोमल आता समजून गेली होती की शेतमालक तिला आता रोज पण असं होत असे. शेतमालक नोकराला रात्री शेतात पाठवून देत होता आणि रात्रभर नोकराच्या बायकोसोबत